This is FDL Education Society, Shahar Takri High School, Shahar Takri. Standard 7, Subject English. I'm Shailar Madam. Let's see new lesson. Great scientists have a questioning mind. See, this is the picture of C.V. Raman, great scientist. मागील व्हिडिओमध्ये आपण या ग्रेट सायंटिस्ट बद्दल काही माहिती पाहिलेली आहे. ग्रेट सायंटिस्ट कीप आस्किंग, why does this happen? Can I make it better? ग्रेट सायंटिस्टच्या मनामध्ये नेहमी प्रश्न येत असतात की यापेक्षा मी काही चांगलं करू शकतो का? हे असं का घडतं? असे अनेक प्रश्न येत असतात. ही वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली. त्यांचा जन्म तिरुचिरापल्लीला 1888 मध्ये झाला. Mridangam and the tabla produced more melodious sound than any other percussion instruments. C.V. Raman was fascinated by colorful things. He was fascinated by flowers, butterflies. He was fascinated by gems. He became a scholar in sound and sound-related physics. Now he was on the ship's deck and gazing at the blue waters. त्या शिपवर असताना त्या ब्ल्यू वॉटरकडे, निळ्या पाण्याकडे ते बघत होते. As he glanced up at the sky, which was the same shade as the ocean, a series of questions popped up in his head. Why are both the sea and the sky blue its color? What is the science behind these occurrences? त्यांनी पाहिलं, आकाश निळं दिसतंय, पाणी निळं दिसतंय, मग असं का घडतंय? त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नाची सिरीजच निर्माण झाली. आणि याच्या मागे काहीतरी सायन्स असलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. इथपर्यंत मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. आता आपण पुढे पॅरेग्राफ पाहणार आहोत. His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. मग त्यांचे मन त्यांना सुचवत होते की पाण्याच्या परमाणूकडून होणारे जे प्रकाशाचे विकिरण आहे, विकिरण हेच या रंगामध्ये जे साम्य आहे त्याचं कारण असावं. परंतु अजून त्यांनी हा सिद्धांत वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध केलेला नव्हता किंवा हा सिद्धांत वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. पण त्यांचं मन असं सुचवत होतं, त्यांना वाटत होतं की हे जे दिसतंय निळा रंग, त्याच्या मागे कुठेतरी प्रकाशाचं विकिरण असलं पाहिजे. नेक्स्ट पॅरेग्राफ. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. His research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect. He announced it to the scientific world in March 1928. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as National Science Day. जेव्हा त्यांचं जहाज कलकत्त्यापाशी आलं, म्हणजे त्या जहाजाचा नांगर तिथे टाकला गेला, त्याच वेळेस त्यांचा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आणि त्यासाठी काही प्रयोग करण्याच्या दृष्टीने सी.व्ही. रमन ताबडतोब निघून गेले, कामाला लागले. आणि त्यांनी या ऑप्टिकमध्ये दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. मग त्यांनी अनाऊन्स केलं, सायंटिफिक वर्ल्डमध्ये त्यांनी 1928 ला हे सगळं अनाऊन्स केलं, घोषणा केली. आणि त्यांच्या या शोधामुळं 1930 मध्ये नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं.
त्यांच्या पदार्थ विज्ञानाचा जे अभ्यास त्यांनी केला होता त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळवून दिलं. त्या अभ्यासाने, त्या शोधानं. यापूर्वी कुठल्याही आशियातील व्यक्तीनं हे पारितोषिक मिळवलेलं नव्हतं. पहिलीच वेळ होती की त्यावेळेस सी.व्ही. रमनला पारितोषिक मिळालं. ते आशियातील प्रथम व्यक्ती होते. त्यांनी रमन इफेक्ट शोधून काढला. तो दिवस होता 28 फेब्रुवारी. आणि नंतर काही दिवसांनी पुढे या 28 फेब्रुवारीलाच राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्यात आलं. 28 फेब्रुवारी वॉज डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. नंतर 28 फेब्रुवारीला नॅशनल सायन्स डे म्हणून घोषित करण्यात आलं. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was selected fellow of the Royal Society in 1924. यापूर्वी सुद्धा त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे सायन्स ऑफ ऑप्टिक मधलं, दृकशास्त्रातलं जे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, योगदान आहे, त्याला मान्यता मिळाली होती. आणि 1924 मध्ये त्यांची निवड झाली. कशासाठी? रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली 1924 ला. You would have learned about the Raman effect in details at school. But do you know the discoveries subsequently helped in determining the internal structure of some 2000 chemical compounds? रमन इफेक्ट बद्दल तुम्ही शाळेमध्ये तपशीलवार शिकला असालच, पण तुम्हाला हे माहिती आहे का, या रमन इफेक्टचा शोध लागल्यानंतर, या शोधामुळे पुढच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये सुमारे जवळजवळ 2000 रासायनिक संयुगाची आंतरिक संरचना निश्चित करण्यासाठी मदत झाली किंवा सहाय्य झाले. Even before this, and can you guess what the cost of the equipment that Raman used to prove this theory was? आणि तुम्ही गेस करू शकता का, सी.व्ही. रमनने जी थेअरी मांडली त्यासाठी त्यांना जे इक्विपमेंट लागली, जी साधनं लागली, जी साधनं त्यांनी यूज केली, त्याची कॉस्ट काय असेल, त्याची किंमत काय असेल? अमेजली 200 रुपीज. त्याची किंमत काय होती? फक्त 200 रुपये. म्हणजे एखादा सिद्धांत मांडायचा असेल, अभ्यास करायचा असेल, तर त्याला पैशाचीच गरज असते असं नाही, खूप खर्चिकच असतं असं नाही. Raman strongly felt that scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. सी.व्ही. रमन म्हणतात, त्यांना वाटतं की सायंटिस्टनी फक्त लॅबोरेटरीज मध्येच प्रयोग करावेत किंवा सायंटिफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेत असं नाही. They should search around themselves and find those answers in accordance with nature. तर त्यांनी स्वतःच्या आजूबाजूला, परिसरामध्ये शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून अशा प्रकारची उत्तरं शोधावीत. निसर्गामध्ये जाऊन अशी आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत असं सी.व्ही. रमनला वाटतं. For the essence of science lies in independent thinking and hard work and not an equipment. कारण ते म्हणतात की विज्ञानाचं जे सार आहे ते स्वतंत्र विचारामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीमध्ये नाही. हाऊ ट्रू, किती खरं आहे. Though the oceans and the sky have always been blue in color, it needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. समुद्र हा नेहमीच निळा असतो, आकाश हे नेहमीच निळं होतं, पण त्यामागचं कारण शोधण्याचा दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन
असलेल्या जिज्ञासू मनाची खरी गरज होती. कारण आपणही बघतो की आकाश निळं दिसतं, पाणी निळं दिसतं, पण आपल्या मनात असा प्रश्न कधी पडला का? त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर विचार केला, त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्या मागचं कारण शोधून काढलं. असे होते सी.व्ही. रमन. आपण आज हा सी.व्ही. रमनचा धडा पाहिलेला आहे आणि हा लेसन लिहिला होता डॉक्टर A.P.J. अब्दुल कलाम. थँक यू व्हेरी मच.